बघा इकडे लक्ष द्या आता. आजचा घटक आहे आपला 7वा सम विषम संख्या. आणि सम विषम संख्यामध्ये हे काय जे नियम दिले थोडेसे ते नियम आपण पाहणार आहेत. काय सम अधिक सम बरोबर काय येणार सम, म्हणजे दोन सम संख्या दिल्या तुम्हाला आणि त्यांची बेरीज जर केली तर आपल्याला उत्तर काय मिळणार सम संख्याच मिळणार. उदाहरणार्थ सांगतो. आता हे उदाहरण आपण नंतर घेऊ. बघा याचं उदाहरण काय आहे 2 + 2 बरोबर किती 4. म्हणजे सम अधिक सम किती झाले समच आले. म्हणजे काय भेटलं चौथं उदाहरण म्हणजे पहिलं. आता दुसरं आहे नियम सम अधिक विषम बरोबर काय येणार आहे विषम. आता दुसरं एक्झाम्पल जे आहे याचं सम अधिक विषम. सम म्हणजे 2 अधिक विषम 1 बरोबर उत्तर किती भेटलं 3 विषम संख्या. तिसरं विषम अधिक सम. आता विषम संख्या घेतली आपण फॉर एक्झाम्पल किती घेतलं 5 अधिक सम संख्या कोणती घेतली 2 उत्तर किती आलं 7. म्हणजे 7 संख्या कोणती झाली विषम झाली. कळलं. नंतर चौथा विषम अधिक विषम. बघा चौथ्या नियमाचं एक्झाम्पल आपण इथं पाहतोय. काय असेल बरं 3 अधिक काय घेणार आपण 9. 3 कोणती संख्या आहे विषम. 9 कोणती आहे विषम. म्हणजे बरोबर उत्तर काय येणार आहे 9 × 3 = 12. उत्तर काय आलं समसंख्या. लक्षात आलं. याच्यानंतर याचं पाहूया 5 नंबरचं एक्झाम्पल घेऊन दाखवतो. बघा आपल्याला काय दिलंय सम वजा सम बरोबर काय सम. 5व्याचं एक्झाम्पल बघा 6 ही समसंख्या आहे वजा 4 ही सुद्धा समसंख्या आहे. या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर किती आलं 2. म्हणजे कोणती संख्या आली समसंख्या. 6 नंबरचं सम वजा विषम बरोबर काय विषम. सम 8 ही समसंख्या आहे वजा विषम 3 ही विषम संख्या आहे. यांची वजाबाकी केली उत्तर किती आलं 5. 5 कोणती संख्या आहे विषम. 7वं विषम वजा सम. आता बघा विषम 9 ही विषम संख्या आहे वजा सम 2 ही समसंख्या आहे. यांची वजाबाकी केली उत्तर किती आलं 7. मग 7 ही कोणती संख्या भेटली विषम. 8वं गणित बघा 13 कोणती संख्या आहे विषम आहे वजा 5 ही पण संख्या कोणती आहे विषम आहे. त्या दोघांची वजाबाकी केली उत्तर किती आलं 8 ही संख्या कोणती आहे सम. आता याचा विचार करूया आपण. बघा 9 सम गुणुले सम बरोबर काय सम. मग 4 गुणुले 4. आता इथं आपण दुसरी संख्या घेऊ 8. 4 समय 8 पण समय या दोघांचा गुणाकार केला उत्तर किती आलं 32. 32 ही कोणती संख्या आहे समसंख्या आहे. नंतर 6 गुणुले 3. 3 कोणती संख्या आहे विषम 6 कोणती सम. या दोघांचा गुणाकार केला 6 त्रिक किती 18. 18 ही संख्या कोणती आली समसंख्या आहे. आता 11 विषम गुणुले सम. विषम समजा आपण घेऊया 9 गुणुले समसंख्या कोणती घेऊया 2. यांचा गुणाकार केला 9 गुणुले 2 किती 18. म्हणजे कोणती संख्या भेटली तुम्हाला समसंख्या भेटली. नंतर 12वं गणित विषम गुणुले विषम बरोबर काय विषम. मग आता विषम समजा 3 गुणुले 7. 3 विषम आहे 7 पण विषम आहे. दोघांचा गुणाकार केला 7 त्रिक 21. आणि 21 ही संख्या कोणती आली विषम ही संख्या आलेली आपल्याला या ठिकाणी काय होते पाहायला मिळते. म्हणजे या नियमावर आधारित जर उदाहरण घेतले आपण तर ते हे अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी काय होतात पाहायला मिळतात. हे बघा कळलं. ह्या नियमाचे 4 उदाहरण या नियमावरचे 4 उदाहरण या नियमावरचे किती 4 उदाहरण. हे काय करायचे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत.
बघा हे उदाहरण आपल्याला काय करायचंय, सोडवायचंय. नंतर आता उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला शब्दामध्ये काय केलं तर नंतर शब्द दिला जातो, पुढील शब्द दिला जातो, अगोदरचा शब्द काय केला जातो, दिला जातो. मग नंतर शब्द दिला तर काय करायची, बेरीज, आणि अगोदर शब्द दिला तर काय करायची, वजाबाकी करायची. हे डोक्यात ठेवायचं. आता पहिला प्रश्न बघा, उदाहरण दिलंय पहिलं, n ही समसंख्या आहे. कोणती, सम. मग n कोणती असेल, 2 असेल, 4 असेल, 8 असेल, 10 असेल, 12 असेल, कोणतीही असेल. मग बघा n ही समसंख्या आहे, तर पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती, त्यांचा पॉइंट काय आहे, पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती. आणि आपल्याला माहितीये, काय माहितीये, 2 क्रमवार सम, 2 क्रमवार समसंख्यामधील फरक कितीचा असतो, 2चा असतो. कळलं का. मग जर त्यांनी म्हटलेत, काय म्हटलेत, n ही समसंख्या आहे, तर पुढील प्रश्न काय, क्रमाने येणारी, म्हणजे n ही समसंख्या असेल तर पुढची संख्या कोणती असायला पाहिजे रे. बघा n ही समसंख्या आहे, तर क्रमाने येणारी समसंख्या n अधिक 2 होईल. कोणती होईल, n अधिक 2. कळलं का, लक्षात आलं का. जर मी म्हटलं m ही समसंख्या आहे, तर पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती, m अधिक 2. काय होईल, m अधिक 2 होईल. आता इथं बघा काय दिलंय, क्रमानं सांगितलंय. आता जर त्यांनी असं सांगितलं, क्रमानं मागची सांगितली तर काय होईल, क्रमानं मागची सांगितली तर काय होईल, वजा करावी. कळतंय. म्हणजे 20 ही समसंख्या आहे, त्याच्या मागची क्रमाने येणारी संख्या कोणती झाली, 18. म्हणजे 2 काय केले, वजा केले. कळलं. पुढची म्हटलं तर त्याच्यात काय केले, मिळवले. म्हणजे 20च्या नंतर येणारी क्रमानं समसंख्या कोणती, 22. ओके. आता दुसरा प्रश्न आहे, 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे, तर पुढील क्रमाने येणारी विषम संख्या कोणती. आता विषम संख्या दिलेली आहे, आपल्याला हे माहितीये काय, 2 क्रमवार विषम संख्येतील फरक किती असतो रे, 2चाच असतो. किती असतो, 2 असतो. मग आता ह्यांचा प्रश्न काय आहे, 2x अधिक 3 ही बघा विषम संख्या कोणती दिली त्यांनी, विषम संख्या कोणती दिली, 2x अधिक 3. याच्या पुढील क्रमाने येणारी, प्रश्नात बघा क्रमाने येणारी काय सांगितले त्यांनी, विषम संख्या. मग आपण पुढील शब्द वापरलाय. पुढील म्हणजे काय सांगितलं होतं, बेरीज. मागील म्हणजे काय, बघा इथं असं पण करू शकतो आपण, पुढील, आणि इकडं काय सांगता येईल, मागील. म्हणजे पुढील शब्द आला तर काय करायची, बेरीज, आणि मागील शब्द आला तर काय करायची, वजाबाकी. मग आता बघा इथं शब्द काय आलाय, पुढील आलाय, म्हणजे या संख्येमध्ये काय करायचंय आपल्याला, मिळवायचे. बघा क्रमाने येणारी विषम संख्या बरोबर 2x अधिक 3 अधिक 2 बरोबर 2x अधिक किती, 5. लक्षात आलं का, 2x अधिक 5 हे त्याचं काय झालं, उत्तर. आता तिसरा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न काय दिलाय बघा वाचा, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. बघा समसंख्या
व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. अगोदर आपण काय करतो, समसंख्या कोणती आणि विषम संख्या कोणती ते काय करू पाहू. बघा आता ह्यांनी काय म्हटले, 5 अंकी मोठ्यात मोठी. मग आपण काय करणार अगोदर, 5 अंकी मोठ्यात मोठी मोठी संख्या. सांगा बरं मोठी संख्या 5 अंकी. 1 3 हे झाले 5 अंकी मोठ्यात मोठी, बरोबर. पण ह्यांनी काय विचारली, मोठी सम. पण इथं 9 आलाय ना, मग ही सम आहे का विषम आहे? विषम आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागल, समसंख्या घ्यावी लागल. समसंख्या म्हणजे 9च्या ऐवजी काय घेणार 8. म्हणजे हे झाली मोठ्यात मोठी. आता पुढं काय, 4 अंकी लहानात लहान. बघा 4 अंकी लहान संख्या. 4 अंकी लहान संख्या काय होईल रे, विषम. बघा अगोदर 4 अंकी लहानात लहान घेऊ आपण. 1 2 किती झाले अंक, 4 अंक झाले का, झाले, कळलं. पण ह्यांनी काय म्हटलंय, विषम संख्या सांगितली ना, मग विषम संख्या काय होईल, 1001. हे झाली विषम संख्या, कळलं. आता बघा यांचं म्हणणं काय आहे, फरकातील सर्व, म्हणजे यांचा काय करायचा फरक, काय करायचा फरक. इकडे दाखवतो यांचा फरक. कोणाचा फरक घ्यायचा आपल्याला, आता यांची वजाबाकी. 8 मधून 1 गेला, किती राहिले 7. 9 9 9 8 9 ही संख्या तुम्हाला काय झाली या ठिकाणी भेटली. आता यांचं म्हणणं काय आहे, त्या सर्व अंकांची बेरीज काय सांगितली त्यांनी, सर्व अंकांची बेरीज सांगितलेली आहे आपल्याला. आता बघा ही अट आहे, सर्व अंकांची बेरीज. मग काय आली बघा, 9 अधिक 8 अधिक 9 अधिक 9 अधिक 7 यांची सगळ्यांची काय करायची आपल्याला, बेरीज करायची. किती बेरीज आली बघा बरं, 9 त्रिक 27, 27 7 34, 34 आणि 8 42. म्हणजे उत्तर किती आलं मित्रांनो, 42 हे उत्तर आलं. बघा एवढी क्रिया आपल्याला करावी लागते. त्याच्यासाठी काय करायचं, डोकं शांत ठेवून उदाहरण काय करायचं, सोडवून घ्यायचं असतं. तुमचे पाय खाली ठेवा आता.
आता लक्ष द्या इकडं, आरोही इकडं बघ. बघा प्रश्न चौथा आहे. 34 नंतर येणारी 34वी विषम संख्या विचारलेली आपल्याला त्यांनी. कितवी? 34. मग तुम्ही काय करायचंय ते सांगतो अगोदर. 34 नंतर येणारी विषम संख्या, 34 नंतर येणारी विषम संख्या कोणती रे? 35. कळलं? आता 35च्या नंतर आणायची आपल्याला. मग इथं काय म्हटलंय? नंतर शब्द आहे. नंतर शब्द आल्यावर मी काय सांगितलं होतं? काय करायची? बेरीज. 34 नंतर येणारी विषम संख्या 35, नंतर शब्द आला म्हणून प्लस. कितवी सांगितली रे? 34वी सांगितली का नाही? मग काय करायचं? त्यातून एक वजा करायचा आणि त्याला 2 ने गुणायचं. म्हणजे बघा 35 अधिक 34 वजा 1 किती आले? 33. 33 ची दुप्पट. मग बघा 35 अधिक 33 ची दुप्पट झाली 66. आणि या दोघांची बेरीज केली 100 किती? 1. 101. कळलं का? काय केलं आपण? कळलं का? बोला. कळलं? आता 5वा प्रश्न घ्या, लक्ष द्या. आता इथं नंतर शब्द आला म्हणून बेरीज केली. इथं आता अगोदर शब्द आलाय. मग काय करायची? वजाबाकी. हे पुसलं नाही अजून आपण. अगोदर असेल, मागील असेल तर काय करायची? वजाबाकी करायची. मग आता लक्ष द्या. 78च्या अगोदर येणारी, 78च्या अगोदर कोणती संख्या सांगितली रे? विषम. 78च्या अगोदर येणारी विषम संख्या. 78च्या अगोदरची विषम संख्या कोण? 77. कोण आहे? 77. ओके. आता अगोदर शब्द आला म्हणजे काय करायचं? वजा. कोणती सांगितली? 30वी. कोणती सांगितली? 30वी. मग ह्यातून काय करायचं? 30 वजा 1 गुणिले किती? 2. कळलं? मग आता काय? 77 वजा 30 वजा 1 किती रे? 29. 29 गुणिले किती? 2. मग आता बघा 77. 29 चे दुप्पट किती? 29 दुने किती? 58. या दोघांची वजाबाकी करा. 7 मधून 8 जातात का? नाही जात. नाही. म्हणजे 77 मधून 58 गेले, किती राहिले? 19. म्हणजेच तुमचं उत्तर याच हे झालं विषम संख्या आणि ही झाली 30वी विषम संख्या. हे झालं उत्तर. कळलं का? मग उदाहरणात सूत्र कसं डोक्यात ठेवलं आपण? कळलंय? बघा दिलेली समसंख्या असेल, विषम संख्या असेल, आधीची दिली, पुढची दिली. आता इथं ही समसंख्या दिली, याच्या आधीची म्हटली येणारी विषम संख्या म्हणजे एक वजा केलाय. आणि अगोदर शब्द आला म्हणून काय करायची? वजाबाकी करायची. आणि कितवी विचारली आहे? 30. त्यातून एक वजा करायची, त्याची दुप्पट करायची, त्या दोघांची काय करायची? बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. या व्यवस्थित लिहू. आजचा आपला नवीन पॉइंट आहे मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, मूळ संख्या. त्याला इंग्रजीमध्ये प्राईम नंबर्स म्हणतात. काय म्हणतात? प्राईम्स नंबर. बघा पहिला पॉइंट काय? ज्या संख्येला काय? ज्या संख्येला 1 व फक्त त्याच संख्येने काय होतो? भाग जातो. ज्या संख्येला फक्त 1 आणि त्याच संख्येनं काय होतो? भाग जातो, त्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ बघा 2, 3, 5, 7, 11 डॅश 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 डॅश
इन्फिनिटी. याचा अर्थ काय? अगणित. याचा अर्थ काय? असंख्य. म्हणजे मूळ संख्या आपल्याला मोजता येत नाही, अनंत आहेत. आता सर्वात लहान मूळ संख्या कोणती? बघा, सर्वात लहान मूळ संख्या कोणती दिसते? 2. नंतर सर्वात मोठी मूळ संख्या सांगता येत नाही, म्हणजे अगणित आहे, म्हणजे इन्फिनिटी आहे. इथं काय आहे? इन्फिनिटी. 5वा पॉइंट बघा, हा 3रा झाला, 4था झाला, आता 5वा. सर्वात लहान सममूळ संख्या. बघा प्रश्न काय विचारलाय? सर्वात लहान परंतु कशी पाहिजे? सममूळ संख्या पाहिजे. कशी पाहिजे? सममूळ संख्या पाहिजे. मग कोणती आहे ती? 2. 6वा, सर्वात लहान विषम मूळ संख्या. बघा, सममूळ संख्या आणि विषम मूळ संख्या. ही झाली 2 सम, ही 3 झाली विषम. म्हणजे 3 ही सगळ्यात लहान परंतु कोणती संख्या आहे? विषम मूळ. 7वा पॉइंट बघा, सर्वात मोठी. बघा, सर्वात मोठी सम असणारी संख्या कोण आहे? 2. कोण आहे? 2. आता 8वा पॉइंट आहे, सर्वात मोठी विषम मूळ संख्या सांगता येत नाही. 9वा, क्रमवार मूळ संख्यातील फरक. बघा, आता क्रमवार आल्यात ना ह्या 2, 3, 5, 7, 11, याच्यातला फरक निश्चित सांगता येत नाही. काही ठिकाणी 1 असेल, काही ठिकाणी 2 असेल, काही ठिकाणी 4 असेल, काही ठिकाणी 5 असेल, काही ठिकाणी फरकच नसेल, म्हणजे सांगता येत नाही. बघा, 10वा, एकूण सममूळ संख्या किती आहेत? 1. प्रश्न काय विचारलाय तो महत्वाचा आहे. एकूण विचारलाय. कोणती विचारला तर उत्तर 2 आणि एकूण विचारलं तर 1. बघा, एकूण विषम मूळ संख्या सांगता येत नाही. 1 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहेत? 25 आहे. किती? 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत? 25. आणि त्या कोणत्या आहेत असा जर प्रश्न विचारला तर काय? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. ह्या झाल्या तुमच्या एकूण मूळ संख्या 25. आणि कोणत्या म्हटलं तर त्या. आता 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज. बघा, आता जेवढ्या आपण 25 सांगितल्या ना मूळ संख्या, त्या सगळ्यांची बेरीज ही 1000 किती येते? 60. हे मुद्दे जे लिहून दिलेले आहेत सगळे तुम्हाला IMP आहेत. हे तुम्ही काय करायचे? पाठ करायचे. याच्यावर आधारित तुम्हाला विधान विचारलं जातं परीक्षेमध्ये. हे तुम्हाला काय करता आलं पाहिजे? लिहिता आलं पाहिजे. आता तुमच्यासाठी काही प्रश्न याच्यावर तयार करायचे तुम्ही. पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? घ्या प्रश्न. पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? असा प्रश्न काय करायचा आहे? लिहून घ्यायचा आहे. आता हे वरचं तुमचं लिहून झालेलं असेल, वरचं लिहून झालेलं असेल. तुम्हाला मी इथं प्रश्न देतो. इथं उदाहरण, पहिल्या 5 मूळ संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न काय करणार? तुम्ही सोडवणार आहेत.
बघा आज आपण चाललेला कंटिन्यू घटक उपघटक 7 जोडमूळ संख्या सहमूळ संख्या आणि संयुक्त संख्या याच्यातला जोडमूळ संख्या हा टॉपिक पाहणार आहोत। याच्या अगोदर काल आपण मूळ संख्या हा टॉपिक बघितला। 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या असतात। आता त्याच्याशीच रिलेटेड आहे बघा हा घटक। ज्या दोन मूळ संख्या, कोणत्या संख्या, ज्या दोन मूळ संख्या आहेत दिलेल्या, किती संख्या आहे 1 ते 25 100 पर्यंतच्या, ज्या दोन मूळ संख्यांमधील फरक हा 2 चा असतो। कितीचा असतो 2। त्या मूळ संख्यांनाच जोडमूळ संख्या म्हणतात, त्यांनाच जुळ्या संख्या म्हणतात, त्यांनाच प्राईम नंबर, कुठले ट्विन प्राईम नंबर असं बोललं जातं। मग 1 ते 100 च्या दरम्यान 8 जोडमूळ संख्या असतात। हे वाक्य महत्वाचं आहे, तुम्हाला ते पेपर मध्ये विचारलं जाऊ शकतं। 1 ते 100 च्या दरम्यान 8 जोडमूळ संख्यांच्या काय असतात, जोड्या असतात, जोड्या। उदाहरणार्थ बघा, आता मूळ संख्या लिहून दिल्यात, आता या मूळ संख्यांवरून आपल्या जोड्या काढायच्या। मग बघा मूळ संख्या कोणत्या, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 57 59 61 67 71 73 नंतर 79 83 89 आणि 97 ह्या मूळ संख्या आहेत। आता या मूळ संख्यांमधून आपल्याला काय करायच्या, जोडमूळ संख्या ज्या आहेत त्या शोधायच्या। आपण इथं व्याख्याच लिहिली आहे, त्या दोन मूळ संख्येमध्ये फरक जो आहे, फरक हा कितीचा असतो 2 चा। मग उदाहरणार्थ बघा, ही एक झाली। मग खाली आपण लिहिणार आहे जोडमूळ संख्या। बघा पहिली जोडी सापडली 3 आणि 5। आता कशी ठरवली, 5 वजा 3, लक्ष द्या इकडे बघा, 5 वजा 3 किती उत्तर आलं 2, म्हणजे फरक 2 चा आहे। फरक कितीचा आहे 2 चा। याचा अर्थ 3 आणि 5 ह्या कोणत्या संख्या झाल्या, जोडमूळ संख्या झाल्या। कोणत्या, जोडमूळ संख्या। मग इथे लिहिताना बघा, ही एक जोडी सापडली, याच्यानंतर पुढची जोडी बघा 5 आणि 7। बघा 5 वजा 7, 7 वजा 5 किती आले 2, म्हणजे दुसरी जोडी कोणती 5, 7। आता बघा 11 आणि 13, 13तून 11 गेले, किती राहिले 2, म्हणजे मला सांगा 7 आणि 11 होईल का रे, 7 आणि 11 यांच्यात फरक कितीचा आहे 4 चा आहे, म्हणजे ती जोडमूळ संख्या होईल का नाही। मग 11 आणि 13 कितीचा फरक सापडला 2, आणि मग तुम्ही काय म्हणणार, दुसरी जोडमूळ संख्या कोणती सापडली 11 13। त्याच्यानंतर पुढे जा, हे बघा 13 आणि 17 आहेत का 2, नाही, याच्यात फरक कितीचा आहे 4। मग दुसरी संख्या सापडली आपल्याला 17 आणि 19, कितीचा फरक आहे दोघांमध्ये 2 चा आहे, म्हणून दुसरी जोडी तुम्हाला सापडली 17 19। आता बघा 19 आणि 23 कितीचा फरक आहे रे, 19 आणि 23 4 चा फरक आहे, म्हणजे ही जोडी होईल का नाही। मग 23 आणि 29 होईल का नाही, कितीचा फरक आहे यांच्यामध्ये 6, कळलं का। आता 29 आणि 31 होईल का, कितीचा फरक आहे 2 चा, आणि म्हणून 29 31 ही एक काय झाली तुमची जोडमूळ संख्या झाली। आता पुढे जाऊ, 31 37 आहे का नाही, 37 41 आहे का नाही, मग 41 43 ही जोडमूळ संख्या आहे पुढची, कळलं बघा 41 43। आता बघा 43 आणि 47 आहे का नाही, 47 53 आहे का, कितीचा फरक आहे यांच्यामध्ये, कितीचा फरक आहे 47 आणि
53. 6चा फरक आहे म्हणजे ही जोडमूळ संख्या झाली का? नाही. 59 आणि 53 कितीचा फरक आहे का जोडमूळ संख्या? नाही. 59 61 बघा 59 61 आहे. आता 61 67 आहे का? नाही. 67 71 आहे का? नाही. 71 73 आहे. 2चा फरक. नंतर बघा 73 79 आहे का? नाही. 79 83 आहे का? नाही. 83 89 आहे का? नाही. 97 89 आहे का? नाही. म्हणजे बघा 41 43 नंतर कोणती संख्या आली रे? 59 61. त्याच्यानंतर 71 73. मोजा किती झाल्या बघा 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे जोडमूळ संख्या किती सापडल्या आपल्याला? 8. इथं लिहिलं होतं बघा 1 ते 100च्या दरम्यान किती संख्या असतात? 8 जोडमूळ संख्या असतात. भेटल्या का सगळ्यांना? कळलं? व्यवस्थित काय करायचं लिहून घ्यायचं. ह्या झाल्या जोडमूळ संख्या कोणत्या आणि किती असा जर प्रश्न विचारला तर हे बघा ही जोडी आहे 3 5 5 7 11 13. यांच्यात फरक कितीचा आहे? 2चा आहे. घ्या लिहून व्यवस्थित. बघा आपला पुढचा पॉइंट आहे सहमूळ संख्या. कोणता पॉइंट आहे? सहमूळ संख्या. कोणाला म्हणायचे सहमूळ संख्या? ज्या दोन संख्यांना फक्त 1 आणि 1 बघा कोणत्याही दोन संख्या दिल्या तुम्हाला पेपर मध्ये त्या संख्यांना फक्त 1 आणि 1 नेच काय होतो? भाग जातो. दुसऱ्या संख्येत 1 न भाग गेला आणि परत त्या दुसऱ्या संख्येनं भाग गेला तर तिला सहमूळ संख्या म्हणायचं नाही. फक्त कोणी भाग गेला पाहिजे? 1. मग त्या दोन संख्यांना फक्त 1 आणि 1 नेच भाग जातो त्या संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. बघा ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक आहे. बघा दुसरी व्याख्या काय सांगितली? ज्या दिलेल्या जोडीतील संख्यांचा फक्त 1 हा एकच सामायिक विभाजक आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नाही अशा संख्यांना काय म्हटलं जातं? सहमूळ संख्या म्हणतात किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणतात. काय म्हणतात? सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असं म्हटलं जातं. तिसरा पॉइंट आहे कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्याच असते. म्हणजे काय? कोणती दोन संख्या दिली पण क्रमवार दिली 1 2 3 4 2 3 5 3 आहे ना. 3 4 क्रमवार आहे का नाही? 5 6 क्रमवार आहे का नाही? आहे. म्हणजे 5 ला 1 नीच भाग जातोय आणि 6 ला बी 1 नीच भाग जातोय म्हणून त्यांना म्हणायचं. आता उदाहरणार्थ बघा आता काय 1 4 1 ला कोणी भाग जातो? 1 न. 4 ला कोणी जातो? 4 न. 4 ला 2 ने भाग जातो का? जातो. पण 2 ने 1 ला भाग जातो का? नाही. म्हणजे 1 4 ही जोडी जी आहे तर ही जोडी काय झाली? सहमूळ संख्यांची जोडी झाली. आता दुसरं बघा 24 35. 24 ला भाग जातो कोणी? जातो. 6 24 4 7 24. पण 35 ला जातो का? 35 ला पण जातो. पण अशी एक संख्या शोधायची की जिनं दोघांनाही भाग जाईल. म्हणजे कोणती सापडली? एकच. या दोघांनाही कोणी भाग जातो? फक्त 1 नच भाग जातो. म्हणून ही एक जोडमूळ संख्या सॉरी सहमूळ संख्या. आता 3 8 कुणी 1 च्या पाड्यात आहेत 8 पण आहे 3 पण आहे. 2 च्या पाड्यात आहेत 3 नाही. 8 च्या पाड्यात आहेत का? 3 नाही. म्हणजे ह्याला सुद्धा भाग जात नाही. फक्त कोणी भाग जातो? एकाच संख्येने भाग जातो. आता हेच बघा 7 28. इकडे बघा आता हा 7 आहे आणि इकडे किती आहे? 28 आहे. कोणी भाग जातो 7 आणि 28 ला? 7 1 7 आणि याने पण जातोय ना 7 1 7. आणखीन याला कोणी भाग जातो? 7 न पण जातो 4 न पण जातो आणखीन याला 1 न जातो 7 न जातो. म्हणजे एकापेक्षा जास्त अवयव निघाले ना याचे.
एकनं जर भाग जातोच, पण 7 बी भाग जातोय, परत 4 बी 28 भाग जातोय, 7 पण जातोय, 14 दुने 28, 14 पण या संख्येला काय होतो, भाग जातो. म्हणजे हे त्याचे विभाजक झाले. काय झाले, विभाजक. म्हणून 7 आणि 28 ही सहमूळ संख्या आहे का, नाही. म्हणून हिला काय म्हणायचं, नाही. 191 बघा. आता 100 कोणाच्या पाड्यात आहेत, 25 च्या आहेत, 20 च्या आहेत, 10 च्या आहेत. 91 तेरी साथी 91 आहेत, पण या दोघांचाही सामायिक अवयव कोण आहे, एकच. म्हणून या संख्येला काय म्हणायचं, सहमूळ संख्या म्हणायचं. आता इकडे 26 91 बोला, 26 91 26 91 आहे का, अरे 26 ला भाग कुणी जातो बघा, 1 न जाणार, बरोबर. आणखी कुणी भाग जाणार, 13 दुने 26, म्हणजे 2 न पण भाग जाणार, नंतर 13 न पण भाग जाणार. 91 ला बघा, 1 न भाग जाणार, 3 न जाईल का, नाही. 13 न जाईल का, 7 न जाईल का, जाईल, नंतर 13 न पण जाईल. म्हणजे 26 चे विभाजक 1 2 3 1 2 3 सापडले दोघांचे, पण आपल्याला किती पाहिजे, एकच. म्हणजे ही संख्या सुद्धा काय नाहीये, सहमूळ संख्या नाही. कळली का. आता इकडं पुढे या 5 चा कुणी भाग जातोय, फक्त 1 न, 1 5 5 1 6 6, म्हणजे ही सहमूळ संख्या. 83 84 एकाच्याच पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहेत का दोन्ही संख्या, 3च्या संख्या आहेत का, म्हणून 83 84 ही संख्या सुद्धा तुमची काय झाली, सहमूळ संख्या झाली. म्हणजे ज्याच्यावर काट मारली त्या सहमूळ संख्या नाहीये, ज्याच्यावर टिक मार्क केलेले आहे त्या संख्या कोणत्या, तुमच्या सहमूळ संख्या आहेत. या लिहून व्यवस्थित. बघा पुढचा घटक आहे आपला संयुक्त संख्या. कुठला घटक आहे, संयुक्त संख्या. व्याख्या काय म्हटलंय, आता इथं एक लाल याच्यामध्ये दिलंय बघा, एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजे ती मूळ संख्या पण नाही, म्हणजे मूळ संख्याची सुरुवात कुठून होते, 2 पासून होते. एक ही संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाहीये. मग ज्या संख्येला 1 व ती, बघा ज्या संख्येला 1 व ती संख्या सोडून 1 सोडून द्यायचं आणि ती स्वतः संख्या सोडून द्यायची, इतर कोणत्या तरी संख्येनं, इतर कोणत्या तरी संख्येनं काय होतो, भाग जातो, त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे 1 ही संख्या सोडून द्यायची आणि ती दिलेली संख्या सोडून द्यायची, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येनं ज्या संख्येला भाग जाईल त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. आता उदाहरणार्थ बघा, 4 6 8 9 10 डॅश 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 इन्फिनिटी, असंख्य अनंत. म्हणजे संयुक्त संख्या ज्या आहेत तर त्या किती आहेत, असंख्य आहेत, सांगता येत नाही. पुढचं, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे, 4. सर्वात मोठी संयुक्त संख्या सांगता येत नाही. सर्वात लहान सम आणि संयुक्त संख्या कोणती आहे, 4. कोणती आहे, 4. सर्वात मोठी समसंयुक्त संख्या इन्फिनिटी, म्हणजे सांगता येत नाही. 7वा पॉइंट आहे, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती आहे, 9. विषम सांगितली, सम नाही सांगितली. सम म्हटली तर कोणती आहे, 4, आणि विषम म्हटली तर कोणती आहे, 9. 8वा पॉइंट, सर्वात मोठी विषम संख्या, विषम परंतु संयुक्त संख्या इन्फिनिटी, म्हणजे काय होते ना, सांगता येत नाही. 9वा पॉइंट, क्रमवार. बघा क्रमवार संयुक्त संख्या मध्ये फरक निश्चित सांगता येत नाही. 1 2 3 4 5 6 7 8
जसं क्रमवार निश्चित संख्या आहेत, इथं बघा 4 6 2चा फरक, 6 8 2चा फरक, 8 9 कितीचा फरक आहे 1चा, 9 10 कितीचा फरक आहे 1चा. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे निश्चित सांगता येत नाही. काही संख्यांमध्ये 2चा फरक असेल तर काही संख्यांमध्ये 1चा फरक असेल, काही संख्यांमध्ये 3चा फरक असू शकतो. सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही, फरक निश्चित सांगता येत नाही. 10वा पॉइंट आहे 1 ते 100 पर्यंतच्या एकूण संयुक्त संख्या ह्या किती आहेत 74. किती आहेत 74 आहेत. मग 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संयुक्त संख्यांची बेरीज जर केली तुम्ही तर ती बेरीज ही 3989 येते. किती येते 3989 येते. म्हणजे 2 पासून म्हणजे 1 पासून 100 पर्यंत जेवढ्या संख्या आहेत संयुक्त त्या संख्यांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती मिळतं 3989. कळलं. आता एक स्टार करून पॉइंट दिलता. एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही संख्या नाही. हे काय करायचं डोक्यात ठेवायचे. याच्यावर तुम्हाला लेखीसाठी एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो पेपर मध्ये. पर्याय विधानाच्या स्वरूपामध्ये दिले जाऊ शकतात.